रोहित दादा पवार आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे, काय नेमकी तुमची मागणी असणार आहे? तुम्ही एक पुस्तक सुद्धा घेऊन आले। चित्रपटच वाटते। हॅलो, काय दादा मागून काहीतरी बोलून गेले, पण एक महत्त्वाचा प्रश्न, अर्थसंकल्प अधिवेशन आहे, काय तुमची नेमकी भूमिका असणार आहे? एक तर गेलंच अधिवेशन जे झालं होतं बजेटचं, त्याच्यामध्ये जे काय बजेट त्यांनी सादरीकरण केलं होतं 40%च खर्च त्याच्यामध्ये झालेला आहे, 60% तिथं झालेला नाही। मग अशा पद्धतीने गेल्याच बजेटचा जर 60% ते 65% अखर्चित तुमचं बजेट असेल, तर आता नवीन बजेट तुम्ही करत असताना काय तिथं सांगणार? म्हणजे बजेट करायचं, पण त्याच्यात कुठंच काही खर्च करायचा नसेल, म्हणजे कुठंतरी दिशाभूल नाही तर धूळफेक सामान्य लोकांची या बजेटच्या माध्यमातून केली जाते असं आपल्याला म्हणावं लागेल। विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीबद्दल काही विचार सुरू आहे, काही समन्वयानं बैठक झालेली आहे, कारण तशी तरतूद नाही असं सांगण्यात येत आहे। हे बघा, गट जर एकत्र केला गेला तिन्ही पक्षाचा, तर कदाचित ती संधी त्या ठिकाणी मिळू शकते। आणि महत्त्वाचं आहे की विरोधी पक्ष असावा, संविधानासाठी सुद्धा चांगलं आहे, त्याच्याचबरोबर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा चांगलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारने खास करून अध्यक्षांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेण्याची जरूरत आहे। पण विषय एवढाच आहे की आता एकत्र आलं पाहिजे विरोधी पक्षाला सुद्धा, आणि योग्य तो निर्णय आज नाही तर पुढच्या 2 दिवसामध्ये घेतला पाहिजे। तितकं औदार्य दाखवतील, मोठं मन दाखवतील असं वाटतंय तुम्हाला? अध्यक्षांचा विषय नंतर येतो, आधी सगळ्या विरोधी पक्षाला एकत्रित येऊन नाव तर पुढं करायची जरूरत आहे। जे काही नाव पुढे येईल बाकीच्यांनी सपोर्ट करण्याची जरूरत आहे। तसंच लोकलेखा एक समिती असते जी विरोधी पक्षाकडे असते, जे मोठे जे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यावर लक्ष ठेवून असते, त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडतात का त्याचाही अध्यक्ष अजूनपर्यंत दिला नाही। आता माझं मते झाले 4 महिने, आता कुठेतरी त्याच्यावर ॲक्ट करून पद देण्याची जरूरत आहे। नक्कीच, पण सत्ताधारी तर असा पण आरोप करतायत की महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी सगळं बिघाडी झालेली आहे आणि त्यामुळे हम आपके है कौन अशी परिस्थिती, हम साथ साथ आहे असं दिसत नाही। नाही, क्लिअर कट मॅन्डेट या सरकारला लोकांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता ते कसं का असं ना, म्हणजे EVMच्या मदतीने असो नाही तर वेगळ्या काही गोष्टी केल्यानंतर असो, पण मॅन्डेट तुमच्याकडे आहे। त्यामुळे विरोधी पक्षाकडे बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्यामध्ये ज्या कुरघुड्या करत आहात त्या कुरघुड्या तरी थांबवायची जरूरत आहे। कुरघुड्यामध्ये तुम्ही इतके व्यस्त आहात की सामान्य लोक कुठल्या अडचणीत आहेत, काय अडचणी त्यांना सोसाव्या लागतात। पत्रकार देवेंद्र फडणवीस आणि माझी खुर्ची फिक्स आहे, केवळ अजितदादाची खुर्ची जशी आहे तशीच राहिली आणि आमच्या खुर्चींची अदलाबदल झाली असं विधान केलं एकनाथ शिंदेंनी। आता त्यांच्या खुर्चीची अदलाबदल झाली, त्याच्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचं शिंदे साहेबांवर जरा जास्तच लक्ष आहे। कारण तुम्ही जर वेगवेगळे जे काही फ्रॉड असतील, नाही तर जे काही करप्शन झाले, नाही तर जे काही गैरव्यवहार झालेले आहेत, ते फक्त शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटचे जास्त काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे खुर्ची ज्याची पहिली बदलली त्याच्यावर जरा लक्ष जास्त आहे, पण एकदा बदललेल्या खुर्चीवरचं लक्ष संपल्यानंतर दुसरं लक्ष बाजूच्या खुर्चीवर जायला किती वेळ लागू शकतो? तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता येत नाही तर मी काय करू असं म्हणतात अजितदादा एकनाथ शिंदेंनी। आता बघा, त्याच्यात चेष्टा मस्करी झाली, पण दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी सकाळी म्हणजे कालच्या सकाळी OBC नेत्या खडसेताई यांच्या मुलीवर त्या ठिकाणी कुठंतरी चुकीच्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं त्या ठिकाणी झाला। म्हणजे तीही घटना घडत असताना, महाराष्ट्र अशांत असताना तुम्ही इथं कुरघुड्या करता, नाहीतर त्याच्यावर कुठेतरी चेष्टा मस्करी करता, हे लोकांना योग्य वाटत नाही। तर माझं एकच मत आहे की या कुरघुड्या आणि चेष्टा मस्करी बाजूला ठेवून आता महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची जरूरत आहे। की बहीण आता सावत्र बहीण झाली असं वाटतं तुम्हाला, आणि महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीये असं वाटतं, त्याबद्दल विरोधकांची भूमिका नेमकी काय असेल? शेतकऱ्यांचा वापर केला, महिलांचा वापर केला, युवांचा वापर केला, OBC मराठा त्या ठिकाणी वातावरण या महाराष्ट्रामध्ये केलं, जातीवाद केला, धर्मवाद केला, याच्यावर हे सरकार त्या ठिकाणी आता निवडून आलेलं आहे। आल्यानंतर त्यांनी टार्गेट ठेवलं की लाडक्या बहिणी करीबन 51 लाख त्यांना ज्या योजना मिळतात त्या 50 लाख महिलांच्या योजना आता कमी करायचा, त्या वेगवेगळं कारण त्याच्यामध्ये दाखवून। त्याच्याचबरोबर शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं, सोयाबीन, तूर, कांदा, मोसंबी हे जे सगळे शेतकरी आहेत, म्हणजे सगळा जर गोळाबेरीज केली तर गेल्या 4 महिन्यामध्ये करीबन 9,000 कोटी रुपयाचं नुकसान हे कुठेतरी शेतकऱ्याचं तिथं झालेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बघण्याची जरूरत आहे। मग या सगळ्यांनाच आज फसवल्यासारखी भावना आता लोकांची त्या ठिकाणी झाली आहे। जळगावमध्ये जे काही घडलं छेडछाडीचा विषय, त्यामध्ये महायुतीच्याच आमदारांचे काही कार्यकर्ते त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते, किती गंभीर आहे सगळं? अरे, मंत्र्याचा मुलगा असेल आणि एका मुलींची जे छेडछाड तिथं करत असेल तर त्या मुलालाही जेलमध्ये टाकलं पाहिजे, एवढी हिंमत या सरकारने दाखवली पाहिजे। तुमचे कार्यकर्ते वेड्यासारखे मुलीला तिथं छेडछाड करतात, ठीक आहे, देशाच्या मंत्र्यांच्या मुलीवर छेडछाड होती म्हणून एवढी चर्चा झाली, सामान्य एखाद्या गरीबाच्या मुलीवर छेडछाड झाली तर चर्चा झाली असते का? त्यामुळे हे जे काय चाललंय ना की तोंड बघून हे करायचं ते करायचं, हे कुठे थांबून खऱ्या अर्थाने तोंड न बघता सामान्य लोकांकडे बघून न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतली पाहिजे। शेवटचा प्रश्न, प्रशांत कोरटकर यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय, त्यांच्याबद्दल स्तुतीसुमनं काढलेली आहेत, कसं पाहता? आधी ज्या पद्धतीचं विधान केलं, आता स्तुतीसुमनं काढली जात आहेत,
भूमिका बदलली म्हणावं का भीती बसली मनात? हे बघा, राहुल सोलापूरकरांनी महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी खालच्या लेवलला जाऊन बोलले होते आणि त्यानंतर मग बरेच लोक चिडले, महाराष्ट्राने त्या ठिकाणी विरोध केला. पण काल परवा जर बघितलं, त्यांना पुणे सांस्कृतिक विभाग का कुठला तरी विभाग आहे त्याच्यामध्ये एक पद दिलं गेलं. म्हणजे महाराजांच्या महान व्यक्तींच्या विरोधात बोललं की तुम्हाला पद मिळतं. आता हे कोरटकर आहेत ना, यांचं काय ऐकू बिकू नका, त्याला उचलान जेलमध्ये त्या ठिकाणी टाका. आता कोरटकरांकडे ज्या गाड्यात, समृद्धी नावाची जी कंपनी ज्याच्यात शेतकऱ्याला फसवलं गेलं, हजारो कोटी काढले गेले, ईडीली ज्या गाड्या ताब्यात घेतल्यात त्याच गाड्या कोरटकर त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे बघा ह्याचा काय पोहोच आहे, म्हणजे वार दिल्लीपर्यंत पोहोच आहे. म्हणून त्याला कुठं कारवाई तिथं केली जात नाही. सावंतांना तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट करत नाही, तिथं पोलीस सपोर्ट नाहीतर सिक्युरिटी देत नाही, पण या कोरटकरला तुम्ही देता. आणि सिक्युरिटी असताना कोरटकर पळून जातो मध्य प्रदेशमध्ये आणि आता येऊन तो तिथं वक्तव्य करत असेल. हे सगळं काय ऐकू नका. जो कोणी बोलेल चुकून असू नका, नाहीतर मुद्दामून असेल त्याला उचला आणि जेलमध्ये टाका. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.